धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण बघतोय 14 धावा. शहाबाज आणि गोठिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. गोठिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. शहाबाज संघ आपण लाईव्ह जरी स्पर्धा बघत असाल तर आता आपण लवकरात लवकर क्रीडांगणावरती यायचं आहे. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया सूर्या तयार झाला. सूर्याचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावतायत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. रिव्हर्सचा फटका. खरं तर पहिल्या दिवशी नवनाथ पाटील अर्थातच सारसोळे गावचा हा खेळाडू नवा त्यानं मात्र प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅट म्हणणं काय देखणे आपण रिव्हर्सचे फटके आपण बघितले. परंतु त्यानंतर जर का आपण बघितलं तर हा बॅटर मुकेश देखील प्रभावित करतो या मॅच मध्ये. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार आणि चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती रनसंख्या आपल्याला बघायला मिळते 24 धावा. खरं तर बॉलला रीड केलं जात आहे. खरं तर इथून मात्र या गोलंदाजाचा आता अभ्यास करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आता फटके सजवले जात आहेत. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्याचबरोबर सन्माननीय राजनदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. या वेलकम. खरं तर दिवा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. दिवा 30+ असंघ खरं तर या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे कालच्या दिवसामध्ये. जेव्हा मॅचकडे मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि आता मुकेश इथून मात्र बाद होत आहेत. रनआउटच्या रूपानं इथून मात्र मुकेश बाद झाले. आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 25 धावा. विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर 26 धावा. चला पुढचा गोलंदाज लवकर लवकर गोलंदाजी मार्क वरती यायचे. कोणता गोलंदाज आहे? यस विशाल भोईर गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तानाजी भोईर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव आहे आणि खरं तर त्यांचे हे सुपुत्र आहेत. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज मात्र चांगलं क्रिकेट खेळत असताना विशाल भोईर
बॉल तयार. मोसीन आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनवरती. शेवटचे 6 बॉल. यावेळी 6 बॉल फिंगर रोल्स केले. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग आणि या बॉलवरती फक्त 1 धाव होती. तिथे आणखीन 1 धाव. इथून मात्र धावून काढली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावफलकावरती आता 28. 1 धाव अपुरी धावलेली आहे. 1 शॉट. 1 धाव अपुरी धावली. पहा पंचांची घारेची नजर. असे पाटील सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावरती. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल हवेत. फटका फसलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथे मात्र घडतंय काय. 3 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती या 3 धावा आपण बघितल्यात. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होत आहेत. विशाल भोईर. यावेळीचा हा बॉल बादची कडा. फलंदाजाला दिला जातोय परतीचा इशारा. बॅटर बाद. चला नवीन बॅटर आपण धावत पळत जायचं आहे. चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. खरं तर साई स्पोर्ट्स नवी मुंबई परिसरातील एक नामांकित स्पोर्ट्स म्हणून साई स्पोर्ट्सची ओळख आहे आणि खरं तर त्याचे ओनर आहेत चेतन दादा. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण बघतोय 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉल मध्ये आता किती धावा येणार आहेत. गोलंदाज देखील तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत चाक मात्रे. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि या बॉलवरती फक्त 1च धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील इथे मात्र स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला गॅप शोधलाय आणि गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आपण बघितल्या. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
39 धावा आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. चला टॉस साठी या शहाबाज संघ आणि गोठिवली संघ टॉस साठी लवकरात लवकर यायचा आहे. शहाबाज संघ आणि गोठिवली संघ टॉस साठी या. 40 धावांचं लक्ष्य आहे. मैदानाचा ताबा घ्या जुईनगर संघ, कारण भाऊ वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आता आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. शहाबाज संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर टॉस साठी या. आणि गोठिवली संघ काल जर का आपण बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेट साठी ऐतिहासिक दिवस आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र ISPL सारखी 1 करोडाची स्पर्धा माजी मुंबई आणि श्रीरंग के वीर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या मालकीचा संघ माजी मुंबई या संघ आणि अक्षय कुमार अभिनेता यांच्या मालकीचा संघ श्रीरंग के वीर असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या मॅच मध्ये नक्कीच आपल्या आगरी समाजाचे खेळाडू चमकताना आपल्याला पाहायला मिळाले. पारगावचा आकाश तारेकर अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जर का आपण बघितलं तर अनेक खेळाडू आपल्या रायगड ठाण्यातील त्या दोन्ही संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. माहुल गावचा मंगेश वेट्टी श्रीरंग के वीर या टीमचं प्रतिनिधित्व करत होता. त्यानंतर योगेश पेनकर रजत मुंडे उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी तो ठरला. चांबारलीचा खेळाडू अमित नाईक एकटघरचा खेळाडू त्याने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं त्या संपूर्ण ISPL प्रतियोगितामध्ये. आणि खरं तर माजी मुंबई हा संघ चॅम्पियन संघ ठरला. गेल्या वर्षी त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं, परंतु यावर्षी त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थाने काय तो जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर श्रीरंग के वीर यांच्या तोंडातील घास अक्षरशः खेचून काढला. ती दिलीप बिजवाची 50-50 ओव्हर त्याच्यामध्ये आलेल्या त्या 39 धावा आणि तिथून खरं तर त्या मॅचला कलाटणी मिळाली. आता या मॅच मध्ये पाहूया 18 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 40 धावा. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती नितेश आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. स्ट्रायकिंग इनला सध्या बॅटर राकेश. चला गोठिवली संघ आणि शहाबाज संघ टॉस साठी या मित्रांनो. आपल्याला सातत्याने आम्ही सूचना करतोय. ओ पहिल्याच बॉल वरती बिग हिट काढण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता फेरबदल. धावफलकावरती धावांचा श्रीगणेश होत असताना शिरवणे 30+ या संघाचा. खरं तर शिरवणे गावचा आम्ही नक्कीच उल्लेख करू. 30+ खरं तर हे प्लॅटफॉर्म ही स्पर्धा 30+ ची पहिली स्पर्धा शिरवणे गावामध्येच सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आय थिंक नगरसेवक ट्रॉफी आणि तिथून
हा प्लॅटफॉर्म खरं तर निर्माण केला गेला आणि तो शिरवणे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फटका अप्रतिम आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त होत आहेत. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक अभिमानास्पद बाब होती, कारण किरण 11 शिरवणे हा खुल्या गटामध्ये संघ खेळत होता. किरणदादा मेहर यांच्या मालकीचा संघ, ते देखील या शिरवणे गावचे आहेत आणि अनेक शिरवणे गावच्या आठवणी आहेत. इथे जर का आपण बघितलं तर तो संघ सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील फटका व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगला झेल पकडलाय आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत आहेत. राकेश पाटील पॅव्हिलियनच्या दिशेला इथून मात्र वाटचाल करत असताना आपल्याला बघायला मिळतात. खर तर अंडर बॉक्सची क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये सर्कल चौकार आपण कधीच बघितला नाही, परंतु शिरवण्यामध्ये ती स्पर्धा आपण बघितली, जिथे मात्र पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये सर्कल चौकार आपण बघितला. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण बघितली आणि तिथे मात्र एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. अनेक आठवणी आहेत या शिरवणे गावच्या. पाहूया आता नवीन फलंदाज या शिरवणे गावाला रिप्रेझेंट करणारा सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज आता तयार होतात. नितेश दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आज सूर्याला लढावं लागेल आपल्या गावासाठी, कारण भरपूर बॅकफूटला आला हा खेळाडू. आज त्याला फ्रंटफूटवर येऊन खेळावं लागेल. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. फुल टॉस बॉल, स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये आणि तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केला. तिथे फिल्डर पहा किती वेगाने बॉलच्या मागे विसावतात. रनआउटची संधी आहे आणि या मोमेंटला 2 धावा पूर्ण होत आहेत. काय वेगाने धावला बॅटर सूर्या. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 1 गडी बाद 8 धावा. अजूनही 32 धावा इथून तुम्हाला जमवायच्या आहेत या मॅच मध्ये. 13 बॉल मध्ये 32 धावांची गरज. बॉल तयार. या वेळेला वेग प्रचंड होता. या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं, परंतु बॅटला ब्रश झालं की 22 अंपायर 22 च्या स्वरूपाने इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. टीम मीटिंग चालणार नाही. जुईनगर संघ चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. शाहबाज संघ आणि गोठिवली संघ, चला शाहबाज संघ आणि गोठिवली संघ शेवटचा कॉल आहे मित्रांनो. टॉस साठी लवकरात लवकर या. ओव्हर नंबर 2 मध्ये मोहसिन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती 12 बॉल मध्ये आता 31 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहूया कशा रीतीने या मॅच मध्ये आता फिनिश केलं जाईल या सामन्याला. कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये हे देखील बघायचंय. बॉलर आता इथून मात्र तयार होतोय.
यावेळीचा फटका अप्रतिम आहे, परंतु बॉल हवेत आणि गोल्डन डकचे शिकार ठरत असताना बॅट्समन सिद्धू इथून मात्र शून्याचा चष्मा घालून पॅव्हिलियनच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू कुंभार, भरपूर अपेक्षा त्याच्याकडून होत्या, परंतु इथे मात्र तो मैदानाच्या बाहेर येतोय. अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. सचिन उर्फ चिकू. बॉल हवेत, परंतु बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव जरूर मिळतीये. 10 बॉल आणि 30 धावांची गरज. अभी नाही तो कभी नाही. आता तुम्हाला लढावं लागेल आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. इथून मात्र तुम्हाला झुंजार खेळी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. इथे ना पैशासाठी, ना भावासाठी, ना स्वार्थासाठी इथे खेळतात, आपल्या गावासाठी. बॉल तयार होतोय. स्ट्रोक चांगला आहे, परंतु बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. आदरणीय सन्माननीय अक्षयदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक क्षेत्रामधील भरपूर मोठं नाव आहे. या दादा व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम. याही बॉलवरती एकच आपल्याला आता पाहायला मिळतीये. विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका ऑन साइडला खेळला आणि या बॉलवरती सुद्धा आता एकच धाव मिळणार आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज आहे. चला लक्ष द्या, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी मित्रांनो लवकरात लवकर यायचं आहे. शाबाज संघ आणि गोटिवली संघ टॉस साठी या. विकेट काढण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला झेल आणि बॅटर बाद होतोय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. चला गोटिवली संघ आणि शाबाज संघ टॉस साठी या.
या वेळेला पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 27. 5 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. 4 बॉल मध्ये आता 27 करायचे आहेत. थोडस जर का आपण बघितलं तर प्रेशर वाढलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि बॅकफुटला संघ हळूहळू येतोय. 4 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 27. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग झाली, पंचांनी हेरलं आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आणि इथे मात्र LBW लेग बी फॉर विकेट. बॉल तयार होतोय. 3 मध्ये 27. या वेळेला देखील बॉल हवेत खेळलाय. तिथे फिल्डर कॅच पकडला, बॅट्समन होतोय बाद. 2 बॉल मध्ये आता 26 करायच्या आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता इथून तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या, त्या म्हणजे 26. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया हॅट्रिक इथून मात्र कंप्लीट होईल का. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक कोपर खेळण्याच्या ओमकारने घेतली होती या स्पर्धेमध्ये. पाहूया आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. बॉल तयार. या वेळेला देखील विकेट हॅट्रिकची संधी होती, परंतु संधी गमावली आणि या बॉलवरती एकदा आपल्याला पाहायला मिळते. समीकरण अवघड होत चाललंय. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता 25 करायच्या आहेत. इथे बॉल हवेत आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. जुईनगर 30+ या संघाने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. आणि या स्पर्धेमध्ये शिरवणे संघ आपण सहभाग घेतलात त्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन आपल्या या व्यासपीठावरती केला जातो शुभ सन्मान. चला जॅक मात्रे